मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। याच ठिकाणी शीतल तेजवानीला ठेवण्यात आलेले आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीला अटक केलेली आहे। आपण पाहू शकतो शीतल तेजवानीची यापूर्वी 2 वेळा चौकशी देखील करण्यात आलेली आहे आणि आता अटक करण्याचा निर्णय हा पुणे पोलिसांनी घेतलेला आहे। आणि आपण पाहू शकतो पुन्हा एकदा शीतल तेजवानीची चौकशी सुरू आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार जो प्रकरण होतं त्यामध्ये शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी जी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यामध्ये हा व्यवहार झाला होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। आणि गुन्हे दाखल केल्यानंतर आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल देखील आलेला आहे आणि या समितीच्या अहवालानंतर आता या सगळ्या याच्यामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देखील देण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यासोबतच बोपुडीतल्या प्रकरणामध्ये देखील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि याच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या या ठिकाणी शीतल तेजवानीला आता ठेवण्यात आलेला आहे। तिची चौकशी पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करताना पाहायला मिळतात आणि या संपूर्ण चौकशीमध्ये आणखीन काही माहिती समोर येते का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता शीतल तेजवानीच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत, कारण या सगळ्या संदर्भात याआधी 3 वेळा नोटिसा या शीतल तेजवानीला बजावण्यात आल्या होत्या। त्यानंतर 2 वेळा चौकशीला देखील शीतल तेजवानी हजर होती आणि त्यानंतर आता थेट अटक ही पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। हे संपूर्ण जो काही व्यवहार होता जवळपास 300 कोटींचा व्यवहार होता आणि त्या व्यवहारांमध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, पार्थ पवार आणि इतर जे काही महसूलचे अधिकारी आहेत त्यांचा देखील यामध्ये सहभाग होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानीची अटक ही मोठी कारवाई म्हणता येईल। मात्र इतर लोकांवरती कारवाई होणार का, कारण दिग्विजय पाटील याचं देखील या संपूर्ण व्यवहारात नाव आहे, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यावर देखील कारवाई होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।